बातमी बारामतीमधून। बारामतीतील कृषी प्रदर्शनाला अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे एकत्र उपस्थित आहेत। याच कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत। पंकजा मुंडे, माणिकराव कोकाटे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत। दृश्य आपण पाहतोय बारामतीतील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगाची। अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, खासदार सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे हे नेते या कार्यक्रमाला आतापर्यंत पोहोचलेले आहेत। शरद पवार सुद्धा काही वेळात येणार आहेत। सुनेत्रा पवार देखील या कार्यक्रमाला पोहोचले आहेत। आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जयकुमार, दोन प्रश्न आहेत। पहिलं म्हणजे शरद पवार नेमके या कार्यक्रमाला कधी येणार, आणि दुसरा प्रश्न, काल सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना नमस्कार करणं टाळलेलं होतं, आज काही संवाद झालाय का भेट झाल्यानंतर? विक्रांत, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार अद्याप तरी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आलेले नाहीत। अशी माहिती मिळते की शरद पवार डायरेक्ट ज्या ऑडिटोरियममध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे त्या ऑडिटोरियममध्ये शरद पवार येणार आहेत। परंतु तत्पूर्वी अजित पवारांनी या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केलेलं आहे। त्यांच्यासोबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आहेत, त्यांच्यासोबतच क्रीडा मंत्री आलेले नाहीत। दत्तामामा भरणे यांना बी आमंत्रण दिलं होतं पण ते आलेले नाहीत। सोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत, सुनेत्रा पवार आहेत। परंतु काल सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना नमस्कार करणं टाळलं होतं। परंतु ज्यावेळेस या कार्यक्रमाच्या ठिकाणी सुप्रिया सुळे पहिल्यांदा पोहोचल्या त्यानंतर अजित पवार आले, परंतु दोघांनी एकमेकांना नमस्कार करणं टाळलेलं आहे। एकही संवाद त्यांच्यात झालेला नाहीये। भाऊ बहिणीमध्ये कुठेतरी दुरावा पडलेला आपल्याला दिसत आहे। विक्रांत, बरं जयकुमार, तुम्ही दिलेल्या माहितीनुसार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये जरी संवाद झालेला नसला तरी शरद पवार आल्यानंतर काका पुतण्यामध्ये संवाद होतो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। तुम्ही याकडे लक्ष ठेवून राहा। धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर माहिती।